छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीसाठी महानगरपालिका प्रशासनाने मतदार यादी जाहीर केलेली आहे। त्या मतदार यादीमध्ये हजारो दुबार नावे आहेत। अनेकांची नावे ही दुसऱ्या ठिकाणी नोंदवली गेलेली आहेत। वेगवेगळे आक्षेप मतदारांचे आहेत आणि त्या आक्षेप नोंदणीसाठी सध्या महानगरपालिकेच्या निवडणूक विभागामध्ये गर्दी सुरू आहे। उद्या शेवटचा दिवस आहे। छत्रपती संभाजीनगर शहरातल्या प्रभाग रचनेमध्ये जे मतदार आहेत त्या मतदारांची यादी जाहीर झाल्यानंतर अनेक ठिकाणी वेगवेगळे आक्षेप आहेत। आता ही आक्षेप नोंदवण्यासाठी नंदकुमार गवळी भारतीय जनता पार्टीचे इथं पदाधिकारी आलेले आहेत आणि ते त्यांचं लेटर हेड त्याचबरोबर या सगळ्या याद्या या अधिकाऱ्याला कर्मचाऱ्यांना दाखवत आहेत आणि त्यांचा आक्षेप काय आहे हे जाणून घेऊयात। तुमचा आक्षेप काय आहे आणि तुम्ही हे कुठल्या कुठल्या प्रभागामधल्या वॉर्डामधल्या याद्यांसंदर्भात तुम्ही इथं सांगताय? नमस्कार, मी नंदू गवळी प्रभाग क्रमांक 21 मधून भारतीय जनता पार्टीचा इच्छुक आहे। आमच्या प्रभागामध्ये काही 27 नावं आलेले आहे जे की महानगरपालिकेने जो नकाशा प्रसिद्ध केलेला आहे त्या नकाशाच्या बाहेरचे नाव आमच्या प्रभाग क्रमांक 21 मध्ये आलेले। आज मी ही तक्रार घेऊन यांच्याकडे आलेलो आहे आणि काही नाव जे दुसऱ्या प्रभागातले आले तसेच आमच्या प्रभाग क्रमांक 21 मधील काही नावं 20 मध्ये गेलेले 20 प्रभागामध्ये, तर त्याची तक्रार द्यायला आज मी आलेलो आहे की ते नावं आमच्या इथे समाविष्ट करण्यात यावी आणि जे आमच्या प्रभागात नावे नाही ते आमच्या प्रभागातून नावं काढण्यात यावी, वगळण्यात यावी। बरं, दुबार नावांचे तुमच्या प्रभागामध्ये आकडा किती आहे? दुबार नावाचा टोटल मतदान आमच्या 33,365 मतदान आहे। त्यामध्ये 1088 नावं दुबार आहे, ते मी काढले। 88 आपण काढली। ही यादी तक्रार नाव आहे जे दुसऱ्या प्रभागातील नावे माझ्या याच्यात आलेले आहे। अच्छा, आणि मग यांची नावे त्या प्रभागात आहे तिकड नाही। हे नकाशा ओलांडून जी महानगरपालिकेने दिशा ठरवली त्या नकाशाच्या व्यतिरिक्त आमच्याकडे आलेले। तुमच्या ऍप्लिकेशनवर किती हजार नाव म्हणताय? 1088 प्रभाग क्रमांक 21 मध्ये दुबार नावे आहेत। हे तुम्हाला हे इच्छुक उमेदवार आहेत आणि त्यांनी अशा पद्धतीनं प्रभाग क्रमांक 21 येथे दुसऱ्या प्रभागातील मतदार यादीतील नजर चुकीमुळे नावाचं मिळेल। हा ॲप आहे इलेक्शन मॅनेजमेंट सॉफ्टवेअर, राजोग इलेक्शन मॅनेजमेंट सॉफ्टवेअर। हा आपण हे बघा, हे बघा, हे यादीमध्ये जायचं। यादीमध्ये आडनावानुसार गावानुसार प्रभागानुसार दुबार, आपण दुबार मध्ये गेलो। प्रभाग क्रमांक 21 मध्ये 1068 नाव हे दुबार आहे जे महानगरपालिकेने त्यांना टिक केलेले आहे 2, ते असे दुबार नाव 1068 आहे 33,465 पैकी। अशा पद्धतीनं ह्या सगळ्या तक्रारी आहेत आणि त्या तक्रारीचा पाऊस इथं पडतो आहे। जवळपास 1001 तक्रारी अर्ज इथं आलेले आहेत आणि असे बंचच्या बंच स्वरूपामध्ये ह्या तक्रारी आहेत आणि प्रत्येक जण अर्ज हे केल्यानंतर या मतदार यादीमध्ये काय नेमकं आहे हे काय दुबार नावे आहेत, हे सगळी हे दुबार नावे आहेत आणि ते या ठिकाणी दिलेले आहेत। अशा सगळ्या याद्या आहेत। आपल्यासोबत महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत। तुमच्याकडे गेल्या आठवडाभरापासून जशी यादी तुम्ही प्रसिद्ध केली तेव्हापासून आक्षेप आहेत, किती आक्षेप आतापर्यंत आले? 800च्या आसपास आलेले आहे। बरं, आक्षेपामध्ये काय काय सांगतायत? दुबार नाव आहे, त्याच्यानंतर कोणाला इकडल्या प्रभागातून दुसऱ्या प्रभागात घ्यायचे त्या संदर्भात आहे। बरोबर, अशा ह्या तक्रारी आहेत। तुमचं नाव काय, कुठून आले? मी मुकुंदवाडी संजय नगर। अच्छा, नाव काय तुमचं? माझं चव्हाण। बरं, काय तुमची तक्रार? आणि माझी तक्रार प्रभाग क्रमांक 24 मधून कमीत कमी 9 बूथ प्रभाग क्रमांक 25 मध्ये टाकण्यात आलेले। अच्छा, 9 बूथचे बूथ उचलून टाकले, म्हणजे जे सीमेच्या बाहेर उचलून 25 प्रभागात टाकून दिलेले। आता तुम्ही या संदर्भातली तक्रार करताय? ह्या संदर्भात तक्रार करायला दिलं। बरोबर, तक्रारीनंतर मग काही होईल असं वाटतं? नाही, त्यांनी बोलणं झालं माझं। त्यांचं म्हणणं आहे की आम्ही आमचं BLO पाठवू आणि प्रत्येक घरी जाऊन चौकशी करू। तर ही अशी तक्रार आणि तक्रारीनंतर या कर्मचारी अधिकाऱ्यांचं उत्तर आहे। उद्यापर्यंत छत्रपती संभाजीनगर शहरातील मतदार याद्यांसंदर्भात आक्षेप तक्रारी नोंदवण्याचा दिवस आहे।
तोपर्यंत आणखी जास्त तक्रारी वाढणार आहेत असं सांगितलं जातंय. जवळपास 58,000 मतदार हे दुबार नावं आहेत आणि ती नावं कमी करायची, त्याचबरोबर या प्रभागातून त्या प्रभागामध्ये गेलेली नावं कशी काढायची, असे अनेक प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नाची उत्तरं मतदारांना निवडणुकीपूर्वी मिळतील का आणि ही निवडणूक जे मतदार इथले प्रॉपर आहेत त्यांच्याकडूनच होईल का, असा एक प्रश्न या सगळ्या उमेदवारांना पडलेला आहे आणि त्यामुळं सध्या इथं पळापळी सुरू आहे. मोहम्मद इरफानचं माधव सावरगावे, साम टीव्ही, छत्रपती संभाजीनगर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.